आपल्यासोबत भाजप आमदार आणि नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक प्रवीण दटके आहेत। प्रवीणजी, ज्या पद्धतीने अचानक देवेंद्र फडणवीस समोर आले, पत्रकार परिषद घेतली, पराभवाची कारणमीमांसा केली आणि सरकारमधून मला मोकळं करा, उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची त्यांनी एका प्रकारे पक्षश्रेष्ठींकडे मागणीच केली। आणि मी अशा नेत्याला सलाम करतो की मी ज्या शहरात काम करतो त्या शहरात हा नेता मुंबईला, देशात विदेशात, राज्यात गेला आहे। माझी विनंती एवढीच आहे देवेंजींना की असं स्वीकारण्याकरताही कलेजा लागतो, तो कलेजा देवेंजींकडे आहे आणि मला तर माझ्या नेत्यावर आज गर्व आहे की त्यांनी ही स्वीकारली। भले भले हे स्वीकारण्याचं हिम्मत करत नाहीत, पण ही स्वीकारली, मी त्यांचं अभिनंदन करतो। पण त्याच वेळेला त्यांची या महाराष्ट्रात गरज आहे। ठीक आहे, पराभव झाला, आपल्या 9 सीटा आल्या, आपलं एकूण 17 सीटांवर एनडीए थांबलं। निश्चित याचं कारणमीमांसा केली पाहिजे, एकत्रित बसून केलं पाहिजे। जसं पराभवाचे विजयाचे शिल्पकार असतात तसे पराभवाचे पण टीमच शिल्पकार असते, पण त्याचं नेतृत्व देवेंजींनी केलं, त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे। पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांच्याच नेतृत्वात भीषण संघर्ष करून हा जो पराभव झाला आहे किंवा हे जे काही सीट्स आमच्या कमी आल्या आहेत विधानसभेत, हा पराभवाचा विजय साकारून परत 180 पर्यंत 200 पर्यंत एनडीएच्या सीट्स कशा महाराष्ट्रात येतील याचं त्यांनी त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, ताकदीने काम करू आणि देवेंजींच्याच नेतृत्वात तो विजय साकारू। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुकीत संघर्ष करू याचा अर्थ नेमकं काय? देवेंद्र फडणवीस आज ज्या उपमुख्यमंत्री पदावर आहे तिथे त्यांनी राहावं असं वाटते की महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस असावेत? नाही, माननीय देवेंजींनी सांगितलं आहे की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात इलेक्शन होतील, पण देवेंजींनीच उपमुख्यमंत्री राहावं, कारण त्या मंत्रिमंडळाचा, ते जे मंत्रिमंडळ किंवा ते जे सरकार चालू आहे त्या सरकार चालवण्याच्या, योग्य पद्धतीने चालवण्याच्या मागे देवेंजी उभे आहेत। सगळ्यांना समरस करून ते सरकार चालवत आहेत, त्या सरकारमधला दुवा जो आहे तो देवेंजी आहे। त्यामुळे देवेंजी जर त्या सरकारमध्ये राहणार नाहीत तर कुठेतरी भाजपला काहीतरी असं वाटेल असं मला वाटतं। त्यामुळे देवेंजींनी त्याही वेळेला राहिलं पाहिजे होतं असं केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं होतं आणि देवेंजींनी आजही त्या मंत्रिमंडळात राहिलंच पाहिजे असंही केंद्रीय मंत्री ठरवेल असं मला वाटतं। आणि ते उपमुख्यमंत्री असतील तरी ते एनडीएचे नेते आहेत महाराष्ट्रातल्या आणि त्यांच्याच नेतृत्वात भाजप लढेल आणि विधानसभेत एक मोठा विजय साकारेल असं मला विश्वास आहे। मी माझ्या अर्ध्या प्रश्नाचं उत्तर दिला। देवेंद्र फडणवीस यांनी आज असं सांगितलं की त्यांना संघटनेत काम करायचं आहे। देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होतील असं अनेक कार्यकर्त्यांना वाटतं किंवा त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? मला तर असं वाटत नाही, कारण ते ऑलरेडी प्रदेशाध्यक्ष राहून चुकले आहेत, ते उपमुख्यमंत्री झाले आहेत। शेवटी अध्यक्ष व्हायचं असेल का उपमुख्यमंत्री राहायचं असेल हा निर्णय आमचा देशाचा पार्लमेंटरी बोर्ड घेईल, तो काही प्रवीण दटके किंवा असं कोणीही कार्यकर्ता घेऊ शकत नाही। पण जर विजय महाराष्ट्रात साकारायचा असेल तर देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं नेतृत्व आज नाही असं मला वाटतं। असं मला काय, असं माननीय बावनकुळे साहेबांना वाटतं, मंत्रिमंडळातल्या सगळं सहकार्यांना वाटलं। मी माननीय मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली, त्यांनाही असंच वाटतं की हा पराभव ही टीमचा पराभव असेल तर टीमनी मिळून समोर गेलं पाहिजे, देवेंजींनी कुठेही बाहेर पडू नये। त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री राहिलंच पाहिजे आणि शेवटी उपमुख्यमंत्री राहायचं का प्रदेशाध्यक्ष व्हायचा हा निर्णय केंद्रीय नेते घेतील, तो काही प्रवीण दटके किंवा महाराष्ट्र स्तरावर होत नाही। पण शेवटी नेतृत्व महाराष्ट्रात हे देवेंजींचंच आहे, देवेंजींचंच राहिलं पाहिजे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभेत मोठा विजय साकारू। याचं कारण असं आहे की देवेंजींसारखा कर्तृत्ववान नेता आणि त्याच्या पाठीशी अनेक मोठे नेते, मग केंद्रातनं मोदीजी असतील, मग आपले अमित शाह असतील, नागपुरातले त्यांचे मोठे सहकारी मान्य नितीनजी असतील, असे सगळे त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहेत। कार्यकर्त्यांची टीम त्यांच्या पाठीशी उभी आहे, महाराष्ट्राचं भाजप त्यांच्या पाठीशी उभे आहे, मुंबईचं भाजप त्यांच्या पाठीशी उभं आहे। त्यामुळे देवेंजी हेच येणाऱ्या विधानसभेचे विजयाचे शिल्पकार होतील असं मला वाटतं। जर देवेंद्र फडणवीस त्यांचा पद सोडण्याच्या, सरकारमधून मोकळं करा मला या भूमिकेवर ठाम राहिले तर मग भाजप पदाधिकाऱ्यांचे पण राजीनामे होऊ शकतात त्यांच्या समर्थनात? या पक्षात ठाम राहणं काही मुद्दाच नाही। शेवटी देशाचा पार्लमेंटरी बोर्ड असेल, मान्य पंतप्रधान असतील, मान्य पार्लमेंटरी बोर्ड असेल, मान्य राष्ट्रीय अध्यक्ष असतील, ते जे सांगतील ते ज्या पक्षातला कार्यकर्ता करतो। पदावर राहायचं का नाही राहायचं हा निर्णय त्यांचा असतो। आपण हे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा आपण हे बघितलं आहे की त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं होतं की मी या सरकारचा भाग राहणार नाही, पण शेवटी केंद्राने सांगितलं की तुम्हाला याचा भाग राहायचा आहे आणि मग ते राहिले। त्यामुळे या पक्षात निर्णय हा दिल्लीत होईल, तो पक्षश्रेष्ठींकडे होईल। पण मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, मी नागपुरातला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की येणाऱ्या विधानसभेचा जो मोठा विजय असेल
त्याचा शिल्पकार किंवा त्याचं नेतृत्व देवेंद्रजींनीच केलं पाहिजे आणि त्यांनी ते उपमुख्यमंत्री राहूनच केलं पाहिजे असं मला वाटतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी पदावरून पायउतार होण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपमध्ये आता प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी कायम राहावं, सरकारमध्ये कायम राहावं आणि विधानसभेसाठीचा जो एक राजकीय संघर्ष भाजपला करायचा आहे तो त्यांच्याच नेतृत्वामध्ये करू असं त्यांचे जे समर्थक आहे, पक्षातील जे पदाधिकारी ते म्हणतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.